नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण अर्धी दुधी घेतलेली आहे. तिचे छान असे साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ. छान असे तुकडे करून घेतलेले आहेत. तर जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, या प्रकारे करायचे. आता एक कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कापून घेतलेली दुधी टाकून घेऊ. त्यातच आपण अर्धा तास अगोदर चण्याची डाळ भिजत घातली होती 1 वाटी, ती सुद्धा टाकून घ्यायची. चण्याची डाळ टाकून दुधीची भाजी खूप छान लागते. आता डाळ टाकून झाली. आता आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचेत. 3-4 पाकळ्या लसणाच्या आहेत त्या टाकून घेऊ. त्यातच 1 टमाटर सुद्धा टाकून घेणार आहे. म्हणजे अख्खाच टमाटर ठेवायचं आहे, त्याला चिरायचं नाही. त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि अर्धा चमचा हळद टाकायची. आता आपण त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी वतायचं आहे, कारण चण्याच्या डाळीला थोडं पाणी जास्त लागतं. आता कुकरला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. तर 5 शिट्या करून घेतल्या होत्या. तर छान अशी भाजी डाळ शिजून रेडी झाली. टमाटरसुद्धा छान शिजलं आहे. तर आपण त्याचं वरचं साल काढून घेऊ आणि छान अशी डाळ मॅश करून घ्यायची. आता चमच्याने टमाटरसुद्धा छान असं मॅश करून घ्यायचं. तर छान असं डाळ मॅश झालेली आहे. आता आपण त्याची फोडणी रेडी करूया. तर डाळ आधी भिजत घातली होती म्हणून छान शिजली. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्याच्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये आपण 2 ते 3 पळी तेल गरम करून घ्यायचे. पळी छोटी आहे, 3 पळी तेल घेतलेले. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाले की त्याच्यात आपण 1 चमचा जिरे टाकून घेऊ. जिरे छान तडतडले की आपण 1 मोठा कांदा बारीक चिरून ठेवला होता तो त्याच्यात टाकून घ्यायचा. कांदा आपण छान तेलात भाजून घ्यायचा आहे. तर कांद्याचा कलर चेंज होईस्तोपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहे. तर छान असा कांदा लवकर भाजावा म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. तर छान कांदा भाजून रेडी झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. तर लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा. त्यातच आपण थोडीशी हिंग टाकूया. त्यात आपण 1 चमचा धना जिरा पावडर आहे ती टाकून घेऊ. त्यातच आपण हळद टाकून घेऊ. हळद थोडीशीच टाकायची कारण आपण ऑलरेडी भाजीमध्ये हळद टाकली होती. आता आपण 2 चमचे घाटी मसाला आहे तो टाकून घेऊ आणि छान तेलामध्ये आता मसाले भाजून घ्यायचे आहेत. गॅस कमी ठेवायचा म्हणजे करपायचे नाहीत. तर छान असं भाजून रेडी झालं आहे. आता जी आपण डाळ शिजवून ठेवली होती चण्याची ती त्याच्यात टाकून घेऊ. तर सध्या खूपच घट्ट आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पातळसुद्धा नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही. तर 1 ग्लास पाणी टाकले. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान 1 ते 2 मिनटं उकळी येऊ द्यायची त्याला. तर छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर छान लागते भाजीमध्ये. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे.
आता छान 1 ते 2 मिनटं उकळी येऊ द्यायची. तर छान अशी उकळी आलेली आहे. तर डाळ आपली शिजवून घेतली होती आधी, फोडणीसुद्धा छान झाली. तर रेडी झाली चण्याची डाळ टाकून दुधीची भाजी. खूप छान लागते. भाकरीसोबत कुस्करून खाल्ली ना तर खूप खूप छान आहे. भातासोबत भाकरीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.